स्टेट बँक ऑफ इंडियानं मागील 8 वर्षांपासून सुरू असलेलं ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील 500 तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। बँकेच्या या मनमानी विरोधात या तरुणांनी मुंबईत 3 वेळा आंदोलन केली। स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे खेटे घातले, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेले हे स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवणारे चालक 31 मार्च 2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियानं देशभरातील ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे। राज्यातील दुर्गम ग्रामीण भागात स्टेट बँकेच्या सेवा पुरवण्याचं काम ग्राहक सेवा केंद्रातर्फे हे तरुण मागील 8 वर्ष करत होते। निराधार, अपंग, निरक्षर लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणारी ही ग्राहक सेवा केंद्र स्टेट बँक ऑफ इंडियानं अचानक बंद केली आहेत। आमच्या एका रात्रीतनं सेंटर्स बंद झालेत। तर बंद झाल्याच्या नंतर सगळ्या लोकांचा दृष्टिकोन आमच्याकडे बघण्याचं असं झालं की असं काय झालं की एका रात्रीतनं कुठली पूर्वसूचना न देता सेंटर बंद झाले। लोकांची नजर आमच्याकडे वेगळी झाली। आम्हाला या ठिकाणी आता गिल्टी फील होतं आहे आणि ह्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषण केलं आहे। आम्हाला जर न्याय नाही दिला बँकेनं तर आम्ही सर्व कुटुंबासहित पुन्हा या आझाद मैदानावरती आमचं आमरण उपोषणाला आम्ही पुन्हा एकदा सुरुवात करूया। जवळजवळ 350 लोक आम्ही एकत्र झालो आणि अशा परिस्थितीही त्यांनी दखल घेतली नाही आणि आम्हाला तिथेही हेच उत्तर मिळालं की आम्ही काही करू शकत नाही। हे पॉलिसी स्टेट बँकेची आहे आणि त्या पॉलिसीच्या अगेन्स्ट आम्ही जाऊ शकत नाही। अशा वेळी फक्त मला या स्टेट बँकेला एवढंच विचारायची कळकळीची विनंती आहे, जर का त्यांनी ह्या प्रकारे दखल घेतली नाही तर ह्याचे परिणाम हे स्टेट बँकेला भोगावे लागतील आणि जर का अप्रिय कुठली घटना घडली तर ह्याला पूर्ण जबाबदार DGM ऑफिस, CGM ऑफिस, कॉर्पोरेट ऑफिस हे राहील। एका ग्राहक केंद्रावर 25,000 ग्राहकांची खाती उघडण्यात आली होती। त्यामुळे या ग्राहकांचं काय होणार हाही प्रश्न आहे। दुसरीकडे 8 वर्ष काम केल्यानंतर आता या तरुणांचं नोकरीचं वय निघून गेलंय, त्यामुळे त्यांना दुसरीकडे नोकरी लागण्याची शक्यताही कमी आहे। आपल्यावरील ह्या अन्यायाच्या निषेधार्थ या ग्राहक सेवा चालकांनी 3 वेळा मुंबईत उपोषण केलं, पण बँकेनं उपोषणाची दखल घेतली नाही। त्यामुळे आता न्याय मिळाला नाही तर कुटुंबासह मुंबईत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।